नमस्कार. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका, कारण की त्याने माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळणार. तर म्हटलं होतं की आज पूर्ण होम टूरच द्यावा, पण ते शक्य नाही झालं. तर मग म्हटलं की बाहेरचा पूर्ण माझा जो आवार आहे, बाहेरचा जो पोर्च आहे आणि टेरेस, शिडी, माझ्या स्पेसमध्ये किती जागा येते, मी कुठे कुठे काय सेट केलेलं आहे, ते सगळं मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर चला वळूया आजच्या सुंदर व्हिडिओकडे. तर हे आहे माझं घर. माझ्या घराचा नंबर आहे 404 आणि हा माझा सेफ्टी डोअर आहे. ही माझ्या घरालाच डिकून ही आहे आपली लिफ्ट आहे, जाळीदार लिफ्ट आहे. हा माझं चप्पलचा स्टँड आहे, त्यावरतीच मग मी डस्टबिनसुद्धा ठेवून दिलेला आहे. नाहीतर मग बाहेरून कुत्रे येतात आणि पूर्ण डस्टबिन खाली ओढून घेतात आणि सगळं कचरा करून ठेवतात. हे बाजूच्या घरच्यांची पाण्याची बॉटल आहे. अशी पाण्याची बॉटल असते पाणी घेण्यासाठी, पिण्याचं पाणी. हा खाली उतरण्यासाठी आमची सीडी आहे. आणि हे बाजूचं घर आहे, माझ्या घराला लागूनच आहे ते घर. आणि त्या साईडनी लिफ्ट आहे लागून. हा पूर्ण बाहेरचा व्ह्यू आहे. इथून थोडं छान दिसतं, हवासुद्धा छान येते, थंडी थंडी. जेव्हा आपण बाहेर बसतो ना थोडं घराच्या बाहेर, तेव्हा छान हवा, थंड वारा येतो तिथून. आता हे बाकीचे घरं आहे, सगळे लागून लागून आहे, तर तेवढा स्पेस मिळत नाही वापरण्यासाठी आणि तेवढं मोकळंसुद्धा वाटत नाही. पण आता राहावं लागते, तर काही आपल्याकडे इलाज नाही आहे. तर हे 2 घरं आहे, त्याच्या आजूबाजूलासुद्धा थोडे स्पेस आहे. मीन्स इथनंसुद्धा छान थंड वारा येतो. आणि बाजूच्या घरच्यांचे सुद्धा चप्पल स्टँड आहे. सगळ्यांचे चप्पल स्टँड हे सारखेच आहे. हे बॉटल्स आज पाणी आलेलं नाही आहे. संडेलासुद्धा नव्हतं आलं आणि मंडेलासुद्धा नाही आलेलं आहे. छोट्या मुलाची सायकल आहे, कधी कधी माझं बाळ पण यूज करून घेते. आणि ही आपले वरती चढण्यासाठी सीडी आहे. तर मग इथे जी जागा दिसते ना, ही माझीच गादी आहे, वाळवलेली आहे मी. इथे थोडं वाळवण्यासाठी सुद्धा आहे. तर मग कधी ओली वगैरे झाली तर मग मी इथेच गादी, तालगी वगैरे वाळू टाकते. आता हे सगळे आजूबाजूचे फ्लॅट्स आहे. आमच्या पूर्ण सोसायटीमध्ये टोटल 5 फ्लॅट्स आहे, ABCDE असे. तर हा डस्टबिनचा पोर्च मी पुन्हा दाखवते, कारण की पहिले विस्कळलेली होती माझी डस्टबिन. तर ही लिफ्ट आहे, एकदमच लागून आहे माझ्या घराला, तर थोडी बाळाच्याने पण भीती वाटते. तर इथे बघा, ध्रुवी छोटी होती आणि बहुतेक ध्रुवी माझी 10 महिन्याची होती तेव्हाचा व्हिडिओ आहे हा. तेव्हा मी तिला वरती टेरेसवरती नेलं होतं, तेव्हा ती नुकतंच असं चालायला, पाऊल टाकायला लागलेली होती. तर तिला मी पहिल्यांदा टेरेसवर नेलेलं होतं. तर तिला खूप छान आनंद झाला आणि ती खूप छान खेळत होती आणि तिला खूप काही वेगळंसुद्धा वाटत होतं, कारण की मी फर्स्ट टाईम तिला टेरेसवरती आणलेलं होतं आणि तेवढी ऊन नव्हती, सकाळची वेळ होती. तर इथे लिफ्टनीच मी डायरेक्ट 6 फ्लोअरवरती आता आलेली आहे. आणि 6 फ्लोअरवरती आल्यावर आता आपल्याला टेरेसवर जाण्यासाठी सीडीने जावं लागेल. आता जिथे मी ध्रुवी उभी दिसलेली आहे तो 6 फ्लोअर आहे आणि त्यावरती मग आपलं टेरेस आहे. तर 6 फ्लोअरवरून बघा किती उंच दिसतं. आणि इथे आमच्या इकडे कबूतर तर रात्रंदिवसच असतात. तर आता इथे आपण 6 फ्लोअरवर जाऊ. तर इथे बघा 2 साईडनी टेरेसचे दरवाजे आहे, एक या साईडनी आणि एक या साईडनी आहे. तर 2 साईडची बिल्डिंग, मीन्स जे आपलं मी म्हटलं होतं तुम्हाला ABC ब्लॉक, पूर्ण आपलं फ्लॅट सिस्टीम आहे. तर मग A आणि Bचं आहे ते. तर इथे बघा, हे आमचं टेरेस आहे. तर इथे छान कपडे पण सुकवतात, जे 6 फ्लोअरवर राहतात ते लोक सुकवतात. आम्ही तर सुकवायला नाही येऊ शकत इतकं खालून. जर काही खूप मोठं ब्लँकेट वगैरे असलं तर मग आम्ही वरती येतो. हे बघा किती छान असा सुंदर व्ह्यू दिसतो, पूर्ण बिल्डिंग्स छान आणि हिरवे झाडं, निसर्ग छान. तर दिसायलासुद्धा किती सुंदर दिसतं. अशा छोट्या छोट्या गोष्टींनीच मनाला किती आनंद मिळतो आणि डोळ्याला दिसायला पण आपल्या खूप प्रसन्न वाटतं. तर अशा पद्धतीने छान व्ह्यू आहे. हा पूर्ण सानदमधला व्ह्यू आहे. तसं तर आम्ही अहमदाबादला असतो, पण सानद सिटीमध्ये राहतो.
तर हे बघा, हे दुसऱ्या साईडचा टेरेससुद्धा मी तुम्हाला बाहेरूनच दाखवून देते. तिकडे तर मी जाणार नाही, कारण की आता ऊन झालेली आहे. मला फक्त आता व्हिडिओ रेकॉर्ड करायचा होता म्हणून मी टेरेसवरती आलेली होती. आता मी इथे सीडीने उतरत आहे. तर हे उतरण्यासाठी पण सीडी आहे, सगळ्यांच्या सारख्याच दिलेल्या आहे. इथे हे बाजूला दिसते ना तुम्हाला, ते आग विझवण्यासाठी सिलेंडर दिलेले आहे. असे सिलेंडर हे प्रत्येक फ्लोअरवर आहे, पहिल्या फ्लोअरपासून तर पूर्ण वरच्या फ्लोअरपर्यंत प्रत्येक फ्लोअरवर ही सोय दिलेली आहे. आता लिफ्टने आपण खाली जाऊया, कारण की सीडीने गेलं तर काही हरकत नाही, सीडीने पण गेली असते मी, पण आता इथे ध्रुवीसुद्धा आहे, तर त्यामुळे मग आता मी सीडीनेच जाणार. तर मध्येच आता म्हटलं मी व्हिडिओ घेते, तर 5th फ्लोअरवर काही लोकसुद्धा लिफ्टमध्ये आले, तर ते पण रेकॉर्ड झाले माझ्या व्हिडिओमध्ये. तर अशा पद्धतीने बघा, लिफ्ट आहे. लिफ्टमध्ये 4 लोक आरामात ॲडजस्ट होऊ शकतात. जास्त लोक येईल तर लिफ्टमध्ये ॲडजस्ट होणार नाही. तर बघा, हे इथे बघा, घरी आल्यावर ध्रुवी थोडी झुल्यावर बसायला हट्ट करत होती, तर मग मी तिची आंघोळ वगैरे करून दिली. डबल गरमी होते दुपारची, तर छान तिला रेडी केलं. आणि इथे मग तिची मी झुल्यावर बसून छान क्लिप घेतली, कारण की मला तुमच्यासोबत शेअर करायची होती ती क्लिप. तर अशा पद्धतीने माझा आजचा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका, ज्याने माझ्या छोट्याशा चॅनलची नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात पहिले मिळेल. तर असंच सपोर्ट करा, असंच माझे व्हिडिओ बघत राहा. मी दुसऱ्या वेबसाईटवर ध्रुवीचे सुद्धा व्हिडिओ टाकत असते, तर त्यावर सुद्धा जाऊन बघा. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. श्री स्वामी समर्थ.